तर मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण ट्रॅक्टर घेऊन आलेलो होतो आपल्या फळात भरायला आणि त्याच्यात पण बरंच उशीर झाला आपल्याला यायला. आणि त्याच्यात आपलं फळ आहे ना प्लॉटिंगमध्ये चालू आहे आणि एक ठिकाणी असा जड आहे मोठा का तिथं आहे ना खाली भरलेलं टेलर उतरवायचं म्हणलं ना टोचन लावायला लागतं. आणि जाताना पण आहे ना मुंडकं एमटी टेलर बी लवकर घेऊन चढत नाही. तर बघू आपण. आणि लवकर आपले चॅनलला तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवायला बरं वाटेल. बघू शकते असं डोंगर म्हणजे पूर्ण रानमाळावर आहे आणि प्लॉटिंग एरिया आहे पूर्ण, बघू शकते. आणि आपल्याला यायला पण आज आहे ना लय उशीर झालेला आहे ट्रॅक्टर घेऊन. तर चला आता जाऊ. बघू शकताय पूर्ण डोंगरावरती वावर आणि तिथं आपल्याला ट्रॅक्टर घेऊन जायचं भरायला. बघू शकताय तर ज्वारीचं रान आणि ते तर पडिकाच हात. घर आहे दोन वरती 20 घर आहे. आपल्याला ह्याच साईडनं द्वारा जावं लागेल. बघू शकताय आलो आपण आता वरती. आणि चढ पण बरंच मोठा आहे. चढ खाकाण्यामुळे ना ट्रॅक्टर स्लिप मारतं. तर बघू शकताय मक्का ते लावलेले आहे आणि त्याच्या पलीकडून ज्वारी पण लावलेली आहे. आणि एक गोष्ट आहे ना लय भारी आहे का हे प्लॉटिंग आहे आणि झाडं बिडं एक नंबर वाटतं इथं. आता आपण आंघोळ बिंघोळ करून नाही आलेलो, नाही तर मस्तपैकी आपल्याला टेलर लावलेलेच आहे भरायला. मस्त झोपायचं काम असतं. पण आपल्याला आता घरी जाऊन आंघोळ बी करून यायचं आहे. तोपर्यंत बरोबर 1-2 वाजता म्हणजे झोपायला टाईमच नाही भेटणार. आणि हे झाडं कसे आहे तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आपल्याला ट्रॅक्टर खालच्या साईडला लावावं लागेल, म्हणजे ते टेलर भरल्यावर काढायला सोपं होईल. आता खाली न्यावा कुठून ते कळणार नाही, तिथूनच नेऊ. बघू शकता आता ट्रॅक्टर दिला आपण सावलीमध्ये लावून, म्हणजे आता खेप कधी बी भरली तर ट्रॅक्टरला अडचण नाही आणि बैलगाड्या पास व्हायला पण अडचण नाही. मित्र हात देतो आणि इथं मोकार बोर वाटतं, कारण की पूर्णपणे वाळलेलं आहे, पाण्या बिण्याचा भाग नाही. तर चला आता आपण बघू टेलर बिलर भरायला लावलेले आहे का नाही अजून. इकडे बघू शकताय गाड्या ते पण सावली लावलेले आहे. टेलरमध्ये तर अजून काही टाकलेलं नाही, कारण की अजून मालच झालेला नसन.
काल पण आपली खेप कमीच गेलेली होती ना, त्याच्यामुळं बघू शकता अजून बैलगाड्या पण झोपलेल्या नाही. जोपर्यंत माल होणार नाही तोपर्यंत काय बैलगाडी झोपणार नाही. टेलर बी जवळच्या जवळ मस्तपैकी लावलेले बघू शकते. तोडायचं चालू आहे. तर मित्रांनो फायनली आपण मुकरदमची मोटरसायकल घेतली आणि चला आता घरी जाऊन मस्तपैकी पहिले आंघोळ करू आणि मग परत वापस येऊ. तर बघू शकते आपली डिलक्स गाडी आहे आणि बघू शकते आपण किती वरती ऊस तोडायला आहे. ढाळ आणि ते बघू शकते पूर्णपणे गाव आणि ते दिसतंय. आणि हे इथं जे गाव दिसतंय ना, हे गाव ते लिमगाव आहे. आणि आपल्याला तिकडून पण रस्ता आहे त्या साईडने, पण आपण इकडून असं शॉर्टकट चाललो म्हणजे आपल्याला पेट्रोल कमी लागेल. तर निघू चला. तर बघू शकताय ढाळ इतका मोठा आहे ना, गाडी आपण बंदच करून चाललेलो आहे. तेवढंच थोडं आपलं पेट्रोलची पण बचत होईल नाही का. बघू शकताय काहीच नाही लावलेलं, पूर्ण रानं मोकळे. इकडं तर आपल्याला रस्ता बी माहिती नाही परत, कारण की आपण या रोडाना फर्स्ट टाइम आलेलो आहे. तर बघू आपण बरोबर जातो का नाही. तर इथं रस्ते दिसते, एक ह्या साईडला एक इकडं रिटर्न. तर मला तर असं वाटतं हे रस्ता आहे. तर चला आपण या रस्त्याने जाऊन बघू कॅनलने. आणि या रस्त्याने आपल्याला जवळजवळ 2-3 किलोमीटरचा फरक पडणार आहे, कारण की त्या साईडने लय येडा मारून जायचं आहे. तसं ह्या साईडने पूर्ण सरळ सरळ रस्ता आहे. बघू शकता आहे थोडा खराब, पण काही विषय नाही. दमादमान जाऊ आपण. फायनली आपल्याला बरंच चालल्यानंतर एक परचा डांबरी रस्ता लागलेला आहे. तर आता या रस्त्यावरून जायला आपल्याला काही टाईम लागणार नाही. तर चला निघू आपण लवकर घराकडे. आणि पूर्णपणे उन्हाळा लागल्यासारखं वाटतंय इकडं. बघू शकते ऊन पण पडलेलं आहे आणि त्यात पण रस्त्याला गाडी बी नाही. आणि तुम्हाला तर माहिती उन्हाळा लागल्यावर आहे ना लय बोर होतं आणि शक्यतो घराच्या बाहेर पण कोणी निघत नाही. आपल्या घराकडे, कारण की तिथं 2 ड्रायव्हरची गरज आहे. मागादार ट्रॅक्टर आहे, मागादारला काय ट्रॅक्टर एवढं जमत नाही, तर त्याला भेटूया डायरेक्ट तिथं. तर मित्रांनो फायनली आपण गाडी बिडी पार्किंगला लावली तिकडं. आणि बघू शकताय टेलर पहिलंच भारी चालू, एक साखळी झालेली अजून ही पण भरायची आहे. तर आपल्याला जवळजवळ 2 तास म्हणा 5-6 वाजणारे भरस्तवर. तर मित्रांनो फायनली आपण आता तिकडं भरायचं काम चालू आहे. बघू शकते मग आपण आलो आपल्या जवानी 2 कडं. ते पण उन्हामध्ये आहे बघू शकते तुम्ही. आणि 4 वाजल्यामुळे ऊन पण नॉर्मल आहे. हवा आहे का इकडे सोन्याचे काय आता सोन्याची साखळी सापडली. बघितली का 50 250 रुपयाची. तर आपल्याला आज भरायला जवळजवळ संध्याकाळच होईल. तर मित्रांनो चला आता आपण काय करू, ट्रॅक्टर चालू करू आणि वरती रोडावर घेऊ, म्हणजे आपल्याला टेलर काढता येईल. आणि सकाळपासून आपण चालू बी नाही केलेला, आपला ट्रॅक्टर चालू व्हायला पण प्रॉब्लेम देतो. तर बघू चालू करून. बॅटरी पूर्णपणे सर्व्हिसमध्ये आलेली आहे आपली. तर मग आता काय करू, बागायतदार आहे तिथं,
बागायदार संग जाऊ आणि बागायदारचा ट्रॅक्टर घेऊन येऊ आणि आपला जॉनी टूला चालू करू. बघू शकते इथं लोटायचा बी चान्स नाही आणि आपले जोडीदार पूर्णपणे ट्रॅक्टर ते भरते त्याच्यामुळं ते काही येणार नाही. तर चला येऊ ट्रॅक्टर घेऊन. तर मित्रांनो फायनली आपण बागायदारचा ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे. बघू शकते महिंद्रा 575. तर त्या ट्रॅक्टरमध्ये नाही, या ट्रॅक्टरमध्ये लय फरक आहे भाऊ. बघू शकताय त्याला 13चे टायर असल्यामुळं आणि टायरांमध्ये हवा पण लय असल्यामुळं ट्रॅक्टर लय आदळतं. आणि पहिले बी आपण ज्यावेळेस नवीन ट्रॅक्टर शिकलो त्यावेळेस आपण पहिले महिंद्राचा ट्रॅक्टर शिकलेलो आहे. रस्ता पण पूर्ण माळाचा आहे त्याच्यामुळे आहे ना लय खराब रस्ता आहे. डोंगराचा रस्ता आहे, चढतोय आपण डोंगर. बघू शकताय बागायदार गेले पुढं. ट्रॅक्टरला पिकअप पण लय काही सांगा. रेसवर दिल्या नुसतं पळतो. आणि ट्रॅक्टरचं वेट पण कमी वाटतं मला, कारण की आदळतं पण खूप आहे. तसं आपला ट्रॅक्टर एवढं आदळत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि ट्रॅक्टर चालवायला पण बरंच मजा येते. सगळ्या स्टार्टिंगला आपण हे ट्रॅक्टर शिकलेलो आहे त्याच्यामुळं आपल्याला बरोबर येतही चालवतं नाही का. बघू शकतोय कोंबडी फार्म ते इथं डोंगरावर आहे, तरी पण मस्तपैकी ऊस ते लावलेले. परत आपलं कांदे पण लावलेले. बघू शकतोय कोंबडी फार्म. पण सध्या त्यात आहे ना कोंबडी नाही सोडलेली, बंद आहे सगळं. फायनली आपण आपल्या जॉनी टोपाशी आलेलो आहे. तर चला फटाफट आहे ना टोचन करून घेऊ. आपल्या जॉनी टूला नवीन बॅटरी टाकायची आहे, पण अजून 2-3 दिवसांनी टाकायची आहे. तोपर्यंत आपल्याला असंच ओढतोड करायला लागेल. अरे यार चाल ना भाऊ. अरे एकट्याला तर काय ओढता येणार नाही ट्रॅक्टर, बरोबर आहे नाही. ते कॉपी कर राहिलं. हे आत्ताच गेले 150 रुपये साखर, त्याच्यामुळं लय ॲटिट्यूड यायले. 50 टोला. तर मित्रांनो फायनली आपण टोचन लावलं. तर चला आता फटाफट आहे ना ट्रॅक्टर ओढून आणि पहिले चालू करून घेऊ. काय नको रे, गिअर तुटन.
चला आता चालू करून घेऊ पहिले. एअर गिअर कुठे चाल वड. फायनली ट्रॅक्टर चालू झाला बरं का. फायनली ट्रॅक्टर चालू झालं. आता आहे ना परत चालू व्हावं म्हणून आपण आहे ना त्याला सुकानावर लावू. तर बघू शकताय अशा प्रकारे आपण ट्रॅक्टर सुकानावर लावून दिलं म्हणजे ट्रॅक्टर आपला परत चालू झाला पाहिजे. तुम्ही पण हा ट्राय करू शकते. एवढ्या ह्याच्यावर बरोबर ट्रॅक्टर चालू होईल. तर मित्रांनो आपण आहे ना कोयता घेऊन टेलरवर चढलो होतो. तर आपल्याला आहे ना कोयता नव्हता मारायचा. तर विषय असं झाला तर आपले 2 डाम आहे ना मोठाले. तर ते डाम मोडण्यासाठी आपण कोयता घेऊन चढलेलो आहे. आणि बघू शकताय वरती ऊस पण निघलेलं ते पण मारलेलं आहे आपण. 1-2 आहे ऊस बघू शकताय. हे ऊस तोडायचं कोयता आहे पण विषय काय होतं याच्यात सरळ हाणलं तरच तुटणार आहे नाही तर कोयता वाकू बी शकते. थोडं राहिलं आणि अजून ते पण डॅम मोडायचं आहे. तर वाटानं आपल्याला अडचण नाही आली पाहिजे. आपण इथून निघू पण डॅम जर तारीला लागलं तर लोक डायरेक्ट हाणू बी शकते आपल्याला. मागले टेलर अजून बरंच बाकी भरायची. येते पहिले गाड्या पाहू शकते. वरतून वातावरण एकदम मस्त दिसतंय आणि त्यात पण आभाळ पण भरपूर आलेलं आहे. तर चला याला कोयता मारून पहिले तोडून घेऊ म्हणजे आपलं काम होऊन जाईल. तिकडं फिरून काय करू. आपण पूर्णपणे टाकल्यामुळं जोडदार तोडतोय आणि ते बी बघू शकतोय. थोडं काहीतरी राहिलेलं तवा आला तोडायला. थांब एक तर डाम तुटला. एक डाम बाकी अजून उद्या थोडं. आणि ऊसांना बघू शकतोय पूर्णपणे तूर आलेला आहे वरती. आणि पक्षी बी बघा किती बसलेले आहे. थांबा आपण ऊस आणून उठू त्यांना. दे रे थोडं ऊस. हा ना थांब. हे बघू शकता किती पक्षी बसलेले ऊसावर. तोडायचं ते तोडणं मग सरळ आणा. एकदम हांगा असं सरळ तिरका आणलं वाकडं होऊन जाते. मग मी किती लवकर तोडलं होतं. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच संपू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मोठ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.